नमस्कार. मानसी मराठी रेसिपीज अँड व्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत असा. तर मी देवगडचं शुक्रवारचं बाजार भरता ना, तर मग त्या मार्केटामध्ये म्हाका मी फणस विकत घेतलंय. बघा ह्यो 100 रुपयाचो फणस असा. आता ह्या बघा, आता मी ह्या व्हिडिओमध्ये तुमका कसो कापूचो आणि कसं ओळखायचो कापू असा की रसाळ असा, हे मी तुमका व्हिडिओमध्ये दाखवते. त्यामुळे व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर ह्या बघा, आता हे बघा, फणसाचे काटे दाटी वाटीने एकत्र असत. बघा, तुम्ही बघू शकता. हे बघा, एकदम घन असत बघा. तर म्हणजे ह्यो कापू आणि जर त्याचे काटे जे असत ना, असे असे म्हणजे गॅपने असते ना, तो रसाळ असता. ह्यो तुम्ही हे म्हणजे ओळखायचं कसं ते तुमका मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलं. म्हणजे कापू आणि बरखो, कोण रसाळ म्हणता, बरख्याक रसाळ पण म्हणतात, पण आम्ही रसाळ बोलतो. काय काय लोक बरखो म्हणतात. आणि कापू असे दोनच प्रकार असतात फणसामध्ये. आता हे बघा, कापू जो असा ना, तो चावून चावून जर खालात ना, म्हणजे चावून चांगलो, तर तो पोटाक बाधणार नाही. पण त्याच्यावर पाणी मात्र प्यायचं नाही. आणि त्याच्या उलट रसाळ कसे असतात, पचाक चांगले असतात. त्याच्यामुळे तुम्ही रसाळ फणस ना, म्हणजे पचाक एकदम सोपे असतात, पचतात काप्या गऱ्यापेक्षा. त्याच्यामुळे रसाळ खाणं कधी पण चांगला फणस. आता तुमका कसो कापायचं मी ते दाखवते. बोल. आता कापताना काय करूचं, नुसत्या हाताने ते कापूचं नका. डीग असता, हे बघा, डीग असता. मग काय करूचं, असं खोबरेल तर जरासा असा घ्यायचा आणि पहिला आपल्या हातात चोळून घ्यायचा असा, म्हणजे डीग ना जास्त हे होणार नाही, लागणार नाही आपल्या. हे बघा, असं असं चांगलं असं लावून घ्यायचं. हे बघा, आता तुम्ही कोणत्या सुरीने कापतेलात त्याका पण जरासा तेल लावून घेऊ बघा. हे बघा, आता मी तेल लावते त्या सुरीक सुद्धा. हे बघा, असं सुरीक, पण म्हणजे एका डीक चिटकाचो नाही. हे बघा, हे असं तेल लावायचं. हे बघा, खोबरेल तेल. आता मी तुमका कापून दाखवते. हे बघा, आता इथे असं मधून असं सुरीक तेल लावलं आहे मी. हे बघा, आता हे असं कापायचं. हे बघा, असं करून याचे 2 भाग पहिले करून घ्यायचे. हे बघा, मध्ये माव असता जरा. हे बघ, माव असता म्हणून थोडासा कठीण जातं. नाहीतर हे असं करायचं. आहे असं काढायचं. हां, आणि असं खेचून काढायचं. दाखवते तुमका. हे बघा, पहिलं आधी असं करून चारी बाजूने ह्या असा करून घ्यायचं. आहे बघा, चारी हे डी गेलो बघा. हे बघा, छोटो फणस असा म्हणून थोडा व्यवस्थित कापू घेतो आपल्याक. हे बघा, चारी बाजूने असं कापलंय ना, की मग ह्या असा करायचा पाहिजे. तर हे बघा, जरा हे बघा, असा उघड करायचा. हे बघा, हां, हे बघा, हे जरा माव आहे ना मध्ये, त्याका जरासा थोडासा असा टोपायचा. हे बघा, जरा ते कडक असतं म्हणून. आणि हे बघा, ह्या असं ओढून काढवायचं. हे बघा, हे बघा, 2 भाग झाले. हे बघा, हे बघा, असे हे 2 भाग. हे बघा, असे हे 2 भाग फणसाचे करून घेते. जरा मध्ये ही माव असताना तो जरासा थोडा हे हळूहळू 2 भाग करून असं खेचून काढायचं. जरा दोन्ही भाग वेगवेगळे करायचे. हे बघा, आता हे 2 भाग झाले. आता आपण फणसाचे गरे काढूक सुरुवात करायचा. आता मग ह्या पोर्शन म्हणजे ह्या भागाचे काढायचे. ह्यो पोर्शन मी बाजूक ठेवते. आता बघा, आता ह्याचे मी गरे काढूक सुरुवात करते. बघा, आता हे बघा, 2 भाग केले ना. आता हे आपण असे गरे काढूचे. हे बघा, आता हे गरे इझी पटापटा येतले. हे बघा, हे बघा, एवढं ढीग आहे. हातात तेल लावल्यामुळे तेवढं लागणार नाही. बघा, म्हणजे काढूक सोपे जातं. हे बघा, आणि हे छोटं फणस असा ना, त्याच्यामुळे तर काय अजूनच सोप्या जातं. आतले बिये आहेत ते तुम्ही सुकवून भाजी पण करू शकतात. नाहीतर आपण डाळ बनवतो ना, तिखट डाळ, त्याच्यामध्ये सुद्धा थोडे आपण 5-5 टेस्ट येतात जरा आमटी त्या घोट्यांची सुद्धा. म्हणजे आपण बियांचं पण वापर करू शकतो आणि गरे खाऊ. आता हे बघा, वरचे इले. आता आपल्याला परत थोडंसं भाग मधून कापून घ्यायचं. हे बघा, वरचे मी काढले. आता हे खालचे आता पोर्शनचे
हे बघा आता हे असं काढायचे ओढून, हे बघा हे असं ओढून काढायचं. हे बघा हे असे आता हे पटापट येतले असे सगळ्या फणसाचे मी असे गरे काढून घेतलेलं. हे बघा, हे बघा कापू असा बऱ्यापैकी. हे बघा पुढे हे बघा असे काढूचे गरे. हे बघा पण याचं हे म्हणजे चारा टाईप आहे. हे मात्र खायचं नाही, पोटात त्रास होतो. हे सगळे काढायचं. हे बघा ह्यातले जे हे बघा हे आहे ना, ह्या सगळं काढायचं आणि खायचं. ह्याच्यामध्ये खाल्यानंतर पाणी पिऊचं ना, आता पोटात बाततेले. हे बघा आणि हे कापे असत ना, मग जरा चावून चावून चांगला खायचं मग ते पचतले. हे बघा बियो जे असत ना फणसाचे ते चांगले धुवायचे आणि सुकट ठेवायचे. आपण जसं जसं त्याची भाजी करा, आमटीत टाका, रुचकर होतली आमटी. त्यामुळे दोघांचाही वापर आपण करू शकतो. बियांचं पण कधी कधी उकडून पण खातात. असे कुकरमध्ये लावायचे 4-5 शिटी आहे, पाणी टाकायचा आणि उकडून खायचे. हे बघा असे पटापट काढूचे. हे बघा, हे बघा अशा प्रकारे मी ना, हे बघा तुम्ही बघू शकता. हे बघा आता हे मी चारकांडा पण काढतंय. हे बघा चारकांडा पण हिचा चारकांडा असं. हे बघा ही खाऊची नाहीत. हे बघा ही काढून घेते सगळी. हे बघा अशा पद्धतीने तुम्हाला मी दाखवते. हां हे बघा हे बघा एवढे मी काढून घेतलंय. हे बघा अशा प्रकारे मी फणस सगळं कापून सोलून घेतलं. हे बघा तुम्ही बघू शकता. हे कापू फणस अशा पद्धतीने तुम्ही साफ करा. आणि हे बघा आता ह्या सुरीत मी कापताना सगळं डिग लागलो हा. तर काय करूचो, तर तेल घ्यायचा असा, जरासा तेल घ्यायचा आणि तेलांना असं हे करायचं. मग तेलान केलं ना आणि येतलो तो तेलाने असं जरासा चोळून घ्यायचं चांगलं आणि फडक्यान किंवा पेपरान पुसून घ्यायचं आणि मग साबणान धुवून टाकायचं. हे बघा, हे बघा, हे बघा डिग येतात सगळं. हे बघा जरा चांगलं तेल लावायचं असं. हे बघा तेल, हे बघा जरासं असं हे करूचं. हे बघा फडक्यान, हे बघा आता काय करूचं, पेपर घ्यायचं आणि पेपरान बघायचं. हे बघा, हे बघा थोडं थोडं निघतं. हे बघा, हे बघा बऱ्यापैकी निघतं. हे बघा पेपरान असं पुसून घ्यायचं. हे बघा पहिला, हे बघा, हे बघा, हे बघा मी खोबरेल तेल लावलंय आणि चांगलं असं जरा चोळून घेतलं आणि नंतर ना म्हणजे आपल्या ह्या पेपरानंच असं करून घेतलं. हे बघा सुरी बघा कशी क्लीन झाली. हे बघा आता कसा हे का तेल असा, हातात पण तेल असं. मग आता काय करूचा, जरा साबण घ्यायचो आणि साबणाने सगळं क्लीन करायचा. म्हणजे आपलं म्हणजे डिग बिग सगळं जाताला, आपल्याला काही हे नाही. काय बघा आता मी तुमका फणस कापून सोलून त्याचे गरे काढलाय आणि सुरी डिग लागलो तो पण मी तुमका ह्या व्हिडिओमध्ये सगळं साफ करून दाखवलंय. तर अशा पद्धतीने पण अशी पद्धत तुम्ही वापरा आणि असंच फणस तुम्ही म्हणजे कापून साफ करा. आणि ही जी पद्धत आता वटपौर्णिमा तर आपली येताच, तुम्ही तर फणस आणतालात, मग तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही फणस आणा, साफ करा आणि त्या फणसाचा आनंद घ्या. आणि हो व्हिडिओ माझं तुमका कसं वाटलो तो मला कमेंट करून तर सांगाच. आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.